कुंडली कवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत सावता महाराज की श्री संत सावता महाराज की जय मनना ऐका कमीत कमी ज्याच्या दरबारात बसलो त्याचा तरी जय म्हणलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? सर्वांच्या मुखातून आवाज आला पाहिजे आणि आपल्या गावातला आवाज बीड मधले लोक दचकले पाहिजे. श्री संत सावता महाराज की वा विठ्ठला 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा ये दिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. आ ओ पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां
वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार। अरणगावी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वरासी मानली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो श्री संत सावता बाबासी विठ्ठला 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 हरी विठ्ठल भगवान विठ्ठला विठ्ठला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका। बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी। आता फक्त आवाज प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने देहूचे सुप्रसिद्ध संत राजे छत्रपती महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबराया यांचा हा 4 चरणाचा काला या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराया या अभंगाद्वारे गोकुळामध्ये झालेलं वर्णन करतात। विठाला विठाला विठाला। अभंगावरती बोलण्यात तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा। सालाबाद प्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सप्ताहाचे 26वे वर्ष 26 वर्ष झालं आपण श्री संत सावताबाबाची सेवा करतो। कारण भाग्यवान आहेत आपण की बाबाची सेवा आपल्याला 26 वर्षापासून विकू अजिबात येऊ देऊ नका। फक्त आवाज क्लिअर करा गोंगाटल्यासारखं। खऱ्या अर्थानं आपल्या गावात आल्याच्या नंतर आणि सावताबाबाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर एक गोष्ट शिकायला भेटली, एक गोष्ट पाहायला भेटते। त्याचं कारण आहे बघा। कारण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक गावामध्ये गेल्याच्या नंतर सावताबाबाच्या मंदिरामध्ये दर्शन केलं, पण आतापर्यंत सावताबाबाचं मंदिर हे आरणचं जर सोडलं तर दगडी मंदिर हे फक्त आपल्या गावातच बघायला भेटलं। कारण ज्या अर्थी आपल्या गावामध्ये दगडी सावताबाबाचं मंदिर आहे त्या अर्थी आपली भक्ती ही जुनी आहे। आणि खऱ्या अर्थानं जर लक्ष दिलं आणि थोडं बारकाईनं जर पाहिलं जसं सावताबाबाचं मंदिर त्याच पद्धतीचं आपलं मंदिर आहे, फक्त समाधी समोर नाही। नाहीतर सावताबाबा आरण मधल्यासारखंच खरं कीर्तन करत असताना खऱ्या अर्थानं आज आरणमध्ये कीर्तन चालू आहे असं वाटतंय। कारण भाग्यवान आहेत महाराज एवढं प्रशस्त। कारण पहिलं सावताबाबाचं असं मंदिर असन की ज्याला एवढी मोठी प्रशस्त जागा आहे। कशामुळे हे? कारण हे फक्त आपला परमार्थ आणि सावताबाबावरती असणारी श्रद्धा आहे बघा। कारण एवढ्या आनंदामध्ये एवढ्या उल्हासामध्ये आपण कार्य करतो। कारण जेवढं आपण भगवंतासाठी करू, जेवढं आपण संतासाठी करू, आपल्या जीवनामध्ये तेवढं दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही। आज कीर्तनाच्या साथसंगतीसाठी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी महाराज मंडळी त्यामध्ये मृदंगावरती ज्यांची साथ आहे दोन्ही मृदंगाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग विशारद मृदंग अलंकार श्री हरिभक्त परायण माऊली महाराज आमचे नावकरी, आमची अगोदरपासून ओळख आहे पण मला थोडं विसरल्यासारखं व्हाले, पण त्यांची स्माईल एवढी चांगली आहे की अनोळखी महाराज सुद्धा त्यांची स्तुती करणार आहे। कारण आमचे नावकरी माऊली महाराज असतील तसे श्री हरिभक्त परायण
दोघं माऊलीच महाराज माऊली वा. महाराज. दोघं मिळून ह्या माऊलीला वाजविणार आता. छान माऊली महाराज. कारण तसंच महाराष्ट्रातील सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य तसेच ज्यांच्या मुखारविंदातून आपण सुंदर अशी चाल सुंदर असा ज्यांचा आवाज आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण महेंद्र गुरुजी महाराजाच्या चरणतमस्तक तसेच रोहिदास महाराज असतील. बाबाचं नाव काशीनाथ महाराज. आमचे विनेकरी बाबा बाबाच्या पायाखाली द्या. बाबाच्या पायाखाली आसन द्या. विनेकरी बाबाच्या आमचे विनेकरी बाबा असतील साठे बाबा असतील. तसंच चोपदार मामा ज्यांच्याकडं आपल्याकडं काकड्याचं नियोजन आहे असे असणारे श्री हरिभक्त शेळके महाराज असतील. गोरख महाराज लोगे महाराज डाके महाराज सर्व महाराज मंडळी तुम्ही बसलेले सर्व गुणीजन मंडळी श्रोते मंडळी आणि तसंच ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे शिवगिरी मंडप जाधव महाराज जाधव मामा वा. मामा घाबरू नका मी तुमच्या पोरासारखा आहे. अजिबात घाबरू नका. फक्त व्यवस्थित आवाज करा. तुमचं नावच घेतो. घेऊ का नाही त्याचं उखाण्यात नाव घेतो मी आता. चांदीच्या सायकलला सोन्याच्या तारा बास का बदलायच्या राहू द्या सोन्याच्या. चांदीच्या सायकलला सोन्याच्या तारा कीर्तन संपेपर्यंत असाच क्लिअर आवाज द्या आम्हाला. नरेंद्र मोदी तुम्हाला घालीन वारा. आता फॅन फक्त आवाज मोकळा राहू द्या. विठाला 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 आणि महाराष्ट्रभर आपल्या गावाचं नाव ज्यांनी लौकिक केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं माळी समाजावरती ज्यांचे उपकार आहेत कारण भरकटलेला माळी समाज ज्यांनी एकत्रित आणला असे असणारे आमचे काका सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित येतं. काका मला ओळखतेत का नाही माहिती नाही पण आमच्या गावात काका तुमचा सत्कार मीच केला होता. हो कारण गावातले लोक म्हणले बाकीच्याला मान देण्यापेक्षा महाराजाला द्यावा. हाईट न कमी आहे पण मान चांगला आहे आपल्याला आणि तुमच्या गावात बी मान भेटलाच पाहिजे. किती काय केलं तर तुमच्या गावचा जावाई आहे मी. तुम्हाला अजून माहिती नाही पण जावाई आहे. आता जावयाचा अपमान सासरवाडीत मी अपमान होऊ देणार नाही. आता समजा कीर्तन झालं आणि आपल्या जावयानं एवढं सुंदर कीर्तन केलं हे प्रत्येक सासऱ्याला वाटलं मेहण्याला वाटलं आणि तुम्ही जर मला 500-500 रुपये दिले मी नाही म्हणीन का. कारण सासरवाडीचा अपमान कसा होऊ देईन मी नाही म्हणणार नाही. अरे वा चांगल्या मुस्की कामाला तुम्ही शिटी वाजली. तसं करू नका. विठाला 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 आणि आज कीर्तनासाठी आपल्या ज्यांची शूटिंग आहे असे असणारे सुजल गुजर फोटोग्राफर बीड यांचं यूट्यूब चॅनल आहे ओनली वारकरी वा. बाकीचं काहीच नाही ओनली वारकरी. यांच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. हां सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलवरती या कार्यक्रमाचा सर्वांना आनंद घ्या. विठाला 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 कारण आपण भाग्यवान आहेत. आपल्यावरती 3 जणांचे उपकार आहेत बघा. एक देवाचे आपल्या उपकार आहेत दुसरं संतांचे आपल्यावरती उपकार आहेत तिसरं जन्मदात्या आई वडिलाचे आपल्यावरती उपकार आहेत. देवाचे आपल्यावरती उपकार आहेत 84 लक्ष उन्हीमधून भगवंतानं नरदेह आपल्याला जन्माला दिलेलं आहे हे देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. दुसरं संतांचे आपल्यावरती उपकार येतं कारण संतानं वेळोवेळी आपल्याला जाग केलेले. संतानं वेळोवेळी जाग केलेले आपल्याला. त्याचं कारण आहे बघा संतांचे आपल्यावरतीच उपकार नाहीत तर संतांचे देवावरती उपकार आहेत. संतांचे संतांवरती उपकार आहेत आणि संतांचे तुम्हा आमावरती सुद्धा उपकार येतं. संतांचे देवावरती उपकार झोपलेल्या देवाला जाग करण्याचं काम संतानं केलं. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला प्रभात गरुडा पारी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडा पांडुरंगा प्रभात समयो पातला
पांडुरंगा आता किती वेळ झोपता? देवाला जाग केलं संतानं, ताकद आहे संताची महाराज. संतानं संताला जाग केलं, उठा साधू संत साधा आपुले हित. हे नरदेह गेल्याच्या नंतर मग काय जीवनाचा उपयोग आहे? आणि तुम्ही आम्हाला सुद्धा जाग केलं. उठ जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, दुःख भावे साज माझ्या. जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, कवी व्यथा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. त्या जन्म मरणाच्या व्यथातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर संतानं तुम्हा आम्हाला जाग केलेले. पण आपलं कसं झालंय माहितीये का? आता ही खऱ्याची दुनिया राहिलेली नाही बघा. साधू संतांच्या शब्दावरती लोकाला विश्वास राहिला नाही. आता कथा कीर्तन करत असताना महाराज लोकाला आता पडलेला प्रश्न आहे. कारण कथा करत असताना गुरुजी, कीर्तन करत असताना आता लोकांचं बरं होईल हे करण्यापेक्षा लोकाला बरं वाटेल असं कीर्तन करावं लागायला लागले. कारण साधू संतांचं चरित्र सांगितलं, जर तुम्हाला विद्वत्ता सांगितली तर लोक झोपतात कीर्तनात. विनोदाची कथा गोड वाटे, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. कारण पण भगवंताचं जे चरित्र आहे, साधू संतांचं जे चरित्र आहे, जे ज्ञान आपल्यासाठी साधू संतांना दिलं, हे ज्ञान सांगितलं की लोक झोपत येतं. आणि सासू सुनाच्या गोष्टी सांगितल्या की लोकाला बरं वाटतं. कालचा महाराज लय मस्त होता, जसा जावाई होता आजचा आहे तसा. कारण महाराज जितकं महाराज हसवलं तेवढं बरं वाटतंय. पण एक सांगू का, कीर्तन हे हसण्यासाठी नसतं, कीर्तन हे मनोरंजनासाठी नसतं. पण आताची भक्तीच अशी झाली. खरं सांगा, तुमच्याकडे चालू आहे का नाही मला माहिती नाही, आमच्याकडे चालू आहे. सकाळी 2 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून महादेवाला पाणी घालणं चालू आहे. महिला मंडळ महादेवाला पाणी घालणं, वा 3दा मारावून 2दा तुमच्या पोटाली. आता खरं सांगा, महादेवाचे मंदिर अगोदरही होते, पण या 2 वर्षामध्ये भगवान शंकराची पूजा का वाढली त्याचं कारण आहे बघा. प्रदीप मिश्राजीची कथा ऐकली आणि प्रदीप मिश्राजीनं कोणती पूजा केल्याच्या नंतर काय फळ भेटतंय हे महिला मंडळाला सांगितलं. आणि कोणती पूजा केल्याच्या नंतर काय फळ भेटतं म्हणून आपण निघालो पाणी घालायला महादेवाला. खरं सांगा, आपली भक्ती आहे का भामटी भक्ती आहे? भामटी भक्ती आहे महाराज, खरी भक्ती नाही. गोंगाट कसा व्हालो, त्याचं तोंड थोडं खाली करा बरं. आपली जी भक्ती आहे ही महाराज खरी भक्ती नाही, आपली फक्त स्वार्थी भक्ती आहे बघा. कारण कथा करत असताना हे कथा ऐकल्याच्या नंतर काय फळ भेटणार आहे हे जर अगोदर कथाकारांना सांगितलं तरच बघा कथा ऐकायला मन लागत. नाही तर कथा कीर्तन ऐकायला सुद्धा मन लागत नाही. तुमचं झालं आमचं झालं सगळ्याचं सारखं आहे बघा. काल्याचं कीर्तन झाल्यावर महाप्रसाद असतो म्हणून काल्याच्या कीर्तनाला गर्दी जास्त असते. खरंय का खोटंय? खरंय. आणि रोजच्या कीर्तनाच्या अगोदर पंगत असती म्हणून पंक्तीला 60 आणि कीर्तनाला 8 असतेत का नाही? पण काल्याचं कीर्तनाच्या दिवशी कशामुळं? कारण कीर्तन झाल्याच्या नंतर प्रसाद असतो. मग आपण कीर्तनाला येतो का प्रसाद खाला? हा, मोकळं बोला, काय घाबरू नका. कशाला? प्रसाद खाला. वा, धन्यवाद. प्रसाद खाला आपण येतो, बरोबर आहे का नाही? कारण आपली भक्तीच अशी आहे महाराज. तुमचं जाऊ द्या, आमच्या महाराज लोकांच्या घरी सुद्धा असंच आहे. आमच्या घरचे मंडळी म्हणजे मै बायको, आमच्याकडं बायकोला मंडळी म्हणते, तर तुमच्याकडं मंडळीच म्हणतात ना माणसं, नाही का? विदर्भामध्ये येडपट म्हणतात म्हणून म्हणलं, म्हणजे ज्याच्या भागामध्ये ते फरक आहे. आमच्या घरचे माणसं म्हणजे आमची बायको, तुमची मुलगी कथा ऐकायला गेली. आणि कथा ऐकायला गेल्याच्या नंतर कथाकारांना सांगितलं, जर चौकटीत दिवा लावला तर घरामध्ये धनाची प्राप्ती होती आणि लक्ष्मी नांदती असं तिनं ऐकलं. म्हणजे पैसा टिकतो घरामध्ये. हे कथात ऐकलं आणि ती घरी आली आणि चौकटीत दिवा लावला. मी कीर्तनावरून रात्री 1-1:30 वाजता गेलो. मी म्हणलं, बापा तेल स्वस्त झालं का काय? अजून आमचा नांदादीप जळायला लागलाय. असं कशामुळे झालं? गेलो, दारू वाजवलं. दारू उघड्याच्या नंतर मी म्हणलं, अजून दिवा चालू आहे? ती म्हणली, विजू द्यायला नाही. मी म्हणलं, विजू द्यायला नाही कशामुळं? ती म्हणली, आज महाराजांना सांगितलंय चौकटीत जर दिवा लावला तर घरामध्ये धनाची प्राप्ती होते, लक्ष्मी नांदती. तुम्ही कीर्तनाला जातात आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर लोक तुमचं तोंड बघून देऊन किती देतात? 11,000 15,000. लक्षात राहू द्या कार्यकर्ते, 11,000 15,000
मोजक्या टायमाला तुम्ही शिटी वागा, तसं करू नका. कारण देऊन देऊन किती देते तुम्हाला असं म्हणल्याच्या नंतर मी म्हणला जाऊ दे आपल्या पोटा पाण्यापुरतं जेवढं देते तेवढं. असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणली आतापर्यंत मी दिवा विजू दिला नाही, इथून पुढं तुम्ही विजू देऊ नका. अरे म्हणलं मी कीर्तनून आलो ते लोकाला सांगा, मला सांगूच नका. घरचा माणूस किती मोठा असला तर घरी मोठा असतो का? पप्याचा बापच असतो, घरी मोठा नसतो. असं म्हणल्याच्या नंतर मी दिवा धरून बसलो. सकाळ झाली, मी म्हणलं आता तरी सांग. आऊ म्हणली रात्री सांगितलं होतं ना, महाराजांना सांगितलंय चौकटीत दिवा लावल्याच्या नंतर पैसा टिकतो. 2 महिन्यापासून ती दिवा लावायली, पैसा आला का नाही मला माहित नाही, पण कवाड चढ जळाला आमचं, कवाड जळून गेला आमचं. मी म्हणलं आता खिडकीतून दरवाजातून याची बंद झाली असली तर खिडकी लाव, म्हणजे खिडकी बी जळू दी चट. कारण दिवा लावलाय भक्ती म्हणून दिवा लावला का पैसा येईल म्हणून दिवा लावलाय? पैसा येईल म्हणून दिवा लावला, बरोबर आहे का नाही? हे मी माझ्यावर घेऊन सांगितले. असे दिवे सगळ्याच्याच घरी लागायला लागले. कारण देवाची भक्ती खरी राहिलेली नाहीये. आज लोक भामटेपणानं भक्ती करायला लागले, तर म्हणून पावसाळ्यात ऊन पडायला, हिवाळ्यात पाऊस पडायला लागला, उन्हाळ्यात थंडी वाजायला लागली. हे कामच असं झालंय. कारण महाराज साधू संतांची खरी सेवा असल्याच्या नंतर, भगवंताची खरी सेवा असल्याच्या नंतर देवाला काहीच सांगायची गरज नाही. भक्त कसे सुखात राहतील याचा विचार देव केल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. आणि आपण तर सावता महाराजाची भक्ती करतो. सावता महाराजाचा अधिकार एवढा आहे, कारण जेवढे काही संत आहेत तेवढ्या संतांमध्ये वयस्कर संत म्हणजे सावता बाबा. कारण सावता बाबा आताचे नाही महाराज. सावता बाबा हे ज्या ज्या वेळेस भगवंताचा अवतार झाला त्या त्या वेळेस माझ्या सावता महाराज देवाच्या सोबतच होते. आणि सावता बाबाचा अधिकार हा जरा जवळचा होता. राम जन्मामध्ये माझ्या सावता बाबा जनक राजा होते, देवाचे सासरे जनक राजा. पण देवाला हृदयामध्ये साठवता नाही आलं जनकाला. देवासाठी रडले, जावाई करून घेतलं, पण एवढं देवाच्या जवळ राहता आलं नाही. कृष्ण जन्म घेतला आणि कृष्ण जन्मामध्ये देवाला भांडणारा पेंड्या, देवाला भांडणारा पेंड्या हे सावता बाबा होते. पण देवाला हृदयात नाही साठवता आलं. त्यावेळेस भगवंताला सावता बाबांना सांगितलं, देवा अरे प्रत्येक वेळेस मी तुझ्या सोबत जन्म घेतो, एका जन्मामध्ये तुला रडवलंस कारण माझी मुलगी नेली, आणि दुसऱ्या जन्मात आपलं भांडणच चालू होतं. म्हणले एक असा तरी जन्म दे की ज्या जन्मामध्ये तू माझ्या हृदयात राहशील. दुसरा तिसरा जन्म हा सावता बाबाचा दिला. पण सावता बाबांना आपल्या कर्माला भगवंताची भक्ती समजली, देवाजवळ नाही गेले. पण या जन्मामध्ये देवाला नाही करमलं, हो देवाला नाही करमलं. कारण सावता बाबांना सांगितलं होतं देवा मी तुझ्या जवळ राहील, पण सावता बाबा आपल्या कर्मामध्ये आपल्या कार्यामध्ये एवढे बघणं होते की देवाकडे जायचा वेळ नव्हता. सावता बाबा पंढरपूरला गेले नाही हे आपल्याला सगळ्याला माहित आहे. पण सावता बाबा पंढरपूरला गेले होते याचे प्रमाण येतं. असं ऐकून काही नका म्हणत जाऊ. सावता बाबा पंढरपूरला गेले होते. आता काका तुम्ही माझ्या गावाला आले नसते, तुमची माझी ओळख झाली असती का? नाही ना. मग देव असा जो आपलं नावही घेत नाही, जो आपल्या गावालाही येत नाही, त्याच्या गावाला झाला देव येडाय का? फक्त आपण ऐकत असताना खरं ऐकत जा. सावता बाबा ज्या वेळेस नामदेवरायाची परीक्षा झाली, नामदेवरायाची तीर्थयात्रा चालू होती ज्ञानोबरायाची, त्या तीर्थयात्रेमध्ये माझी सावता बाबा होते याचे प्रमाण येतं. विठाला विठाला. ज्या वेळेस कच्च कोण आणि पक्क कोण याची परीक्षा घेण्यासाठी हा सावता बाबांना सांगितलं. गोरोबा काकाला आदेश दिला आणि गोरोबा काकानं नंतर परीक्षा गेली. सावता बाबाचा अधिकार लहान नाही, पण सावता बाबाला यायला एवढा वेळ नाही, भगवंताला नाही करमलं. माझ्या सावतानं सांगितलं होतं देवा तुझ्या हृदयात बसायचं, आता त्यांना यायला वेळ नाही म्हणून काय झालं, स्वतः भगवंत सावता बाबाच्या मळ्यामध्ये गेला आणि सावता बाबाच्या हृदयात बसला. म्हणजे आजपासून नाही तर पूर्वीपासूनच सावता बाबाचा अधिकार हा मोठाच आहे. विठाला विठाला. कारण संत हे पहिल्यापासून मोठे येतं. आपण भक्ती देवाची करतो, पण एक सांगू का, या जगामध्ये देव मोठा का संत मोठे? हा संत मोठे तर ते देवाचे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी साधु थोर जाना, कलियुगी
योगी साधू थोर जाना 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 कलियोगी साधू साधु थोर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. या कलियुगामध्ये संत हे मोठेच आहेत बघा. संत हे मोठेच आहेत पण ते देवाची भक्ती करतात. काही माणसं म्हणतात देव मोठा, काही माणसं म्हणतात संत मोठे. देव मोठाच आहे पण देवापेक्षा एक काकण मोठे माझे संत आहेत. कारण ज्या वेळेस भगवंत दूध काढण्यासाठी निघाले, गाईचं दूध काढण्यासाठी निघाले आणि राधेला पाहिलं. राधेला पाहिल्याच्या नंतर देव बोलून गेला. देव बोलून गेला राधेचं रूप पाहून आणि गाईच्या जवळ बसण्याऐवजी बैलाच्या जवळ बसला आणि बैलाजवळ बसला दूध काढायला. आता जर दूध न काढता देव जर उठला असता तर लोक म्हणले असते हे देव कशाचा, याला साधं दूध काढता येत नाही, हा देव कशाचा. देवाचा अपमान आहे आणि माणसं सहन काही करते ना, अपमान सहन करू शकत नाहीत. नाव जर घेतलं तर नाव कोणी बी सहन करतं बघा, स्तुती प्रिय माणसं येतं. पण नाव जर महाराज घेतलं नाही तर लोकाला बरं वाटत नाही, बरं वाटत नाही. आता खरं सांगा, अपमान कोणी सहन करत नाही. रस्त्यानं चालत असताना पावसाळ्याचे दिवस येतं, रस्त्यानं चालत असताना आपण घसरून पडलोत, पडल्याच्या नंतर आपल्याला किती लागलं हे अगोदर बघतो का आपल्याला कोणी बघितलं हे अगोदर बघतो? हा, आपल्याला कोणी पाहिलं काय म्हणून आजूबाजूला बघतो, पण किती लागलं हे बघत नाहीत. कारण आपण अपमान सहन करू शकत नाहीत, कारण अपमान कोणाला आवडत नाही. देवाला वाटलं मी जर दूध न काढता जर उठलो तर माझा अपमान होईल, म्हणून महाराज सजीव असणाऱ्या बैलाचं दूध माझ्या भगवंतानं काढलं. राधेला पाहून बोलले हरी आणि बैलाचं दूध काढायला लागले महाराज भगवंत. पण देवाची लीला बघा, सजीव बैलाचं दूध काढ. देव मोठा आहे का नाही? देव मोठा आहे. पण संताकडे आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराया वैकुंठाला गेले. आपल्या मुलीला न सांगता भागीरथी माता नाराज झाल्या आणि भागीरथीनं सांगितलं बाबा मला न भेटता तुम्ही वैकुंठाला गेले कसे, म्हणून आपल्या बापाचा धावा केला. जगद्गुरु तुकोबराया वैकुंठाहून परत आले आणि बाप आपल्या घरी आलेला आहे म्हणून मुलीनं काहीतरी खायला करावं म्हणून गडबडीत होणारा पदार्थ कोणता? शेवाळ्याचा भात, बोटुळ्याचा भात नाही का. बोटुळे शेवाळे, आता जिकडे तिकडे भागा भागात फरक आहे. तुमच्याकडे काय म्हणतात? शेवाळे, बरोबर आहे ना. आमच्याकडे बोटोळे म्हणतात त्याला, दोन्ही म्हणते तर मग एकच आहे. आमच्या इकडे बी दिवसात ऊन पडत आहे म्हणलं बरोबर आहे नाही का, एकच आहे सगळीकडे. हा, कारण बोटुळे म्हणतात आणि ते बोटुळे गडबडीत करणारे केले आणि बोटुळे केले, पण त्याच्यावरती जर साखर आणि जर दूध असेल तर खायला अजून आनंद वाटतो का नाही? खायला आनंद वाटतो. आता दूध बघायला गेले, दूध नाही. भागीरथी मातानं हातात तवली घेतली, गावभर फिरली पण दूध नाही भेटलो. ज्या वेळेस परत आली ना आपल्या बापाकडे पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणले भागीरथी अगं मी तुझ्या घरी आलो, तुला आनंद नाही झाला? बाबा तुम्ही माझ्या घरी आले याचा आनंद झाला हो, पण तुम्ही माझ्या घरी आले आणि तुम्हाला खाण्यासाठी माझ्या गरिबीच्या भागीच्या घरी दूध नाही याचं मात्र मला दुःख वाटतं. कारण माहेरचा पाहुणा बी आला ना महाराज, माहेरचा पाहुणा आला तरी माता माऊलीला वाटतं काय करावं काय नाही. आणि तर बाप वैकुंठाहून भेटायला आलाय. भागीरथी मातेला वाटलं आता काय उपचार करू, काय देव देवा. असं म्हणल्याच्या नंतर सांगितलं दुधासाठी नाराज आहे, घे इकडे ती तवली. हातातली तवली घेतली आणि जवळच असणाऱ्या भगवान शंकराच्या वेलेश्वराच्या मंदिरात गेले. वेलेश्वराला पूजन केलं. वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. वेलेश्वरा पूजिले, दूध नंदीचे काढिले, 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 दूध नंदीचे
वेलेश्वराचं पूजन केलं आणि समोर असणारा दगडाचा नंदी, त्या नंदीच्या पाठीहून हात फिरवला, नंदी उठून उभा राहिला आणि त्या नंदीचं दूध काढलं. देवानं सजीव बैलाचं दूध काढलं, पण माझ्या संतानं निर्जीव असणाऱ्या दगडाचं दूध काढलं. सांगा देव मोठा का संत मोठे? संत मोठे. मग आपण संतांची सेवा करतो म्हणजे आपण सुद्धा काय लहान नाहीत, आपणही भाग्यवान आहेत की आपल्याला संत सेवा भेटते. देव कदाचित तोंड बघून कृपा करेल, पण संत तोंड बघून कधीच कृपा करत नाहीत. देवानं कृपा केलेली कदाचित संपून जाईल, पण संतानं कृपा केलेली कृपादान केले संती कल्पांती सरेला, कल्पांती सरेला, कल्पांती सरेला. कृपादान केले संती कल्पांती सरेला, कल्पांती कृपादान केले संती, संतानं कृपा केली कल्पांत ही सरेना. एकदा काही संतानं कृपा केली ही महाराज आपली कधी संपत नाही. संताची कृपा आहे बघा. कारण संताची कृपा झाली म्हणून 26 वर्षापर्यंत आपली सेवा चालू आहे. 26 वर्षामध्ये कधी खंडन पडलं नाही आपल्या सेवेला. हे कारण आहे संताची सेवा आहे महाराज, संताची सेवा आहे महाराज. काही जण विचारतात माऊली महाराज, काही जण विचारतात गुळ कसा आहे, मी गोडे सांगत असतो. काही जण विचारतात माऊली महाराज, अहो हे लोक एवढा पैसा खर्च करतात, एवढे सप्ते करतात, याचं कारण काय? याला काही काम नाही. आता खरं सांगा, कधी या मोची पिंपळ गावातल्या लोकाला कोणी विचारलं अहो काय कारण आहे 26 वर्ष झालं एवढा पैसा खर्च करता, एवढा वेळ वाया घालता, सावता महाराजांची पुण्यतिथी करून तुम्हाला भेटतं काय? त्यावेळेस प्रत्येकाच्या मुखातून एक वाक्य निघल, ओ दादा, अहो सावता महाराजाची पुण्यतिथी साजरी करून आम्ही पैसा खर्च करून आम्हाला काय भेटतं का नाही हे आम्हाला माहिती नाही, पण सावता बाबाच्या कृपेने 26 वर्षामध्ये आम्हाला कधीच काय कमी पडलं नाही, आमची कृपा आहे. मग एवढी कृपा जर आपल्यावरती संताची असेल तर अजून पाहिजे काय? देवाजवळ गेल्याच्या नंतर सुद्धा देवाला काही मागायची गरज नाही. न सांगता तुम्हा अंतर विश्वी विश्वंबर परिहार चिन्ह लगे. मग देवाजवळ गेलं ना कधीच काय मागायचं नाही बघा, कधीच काय मागायचं नाही देवाजवळ गेल्याच्या नंतर. पण आपला स्वभाव लय, आपली भक्ती अशी आहे. पंढरपूरला वारकरी तुम्ही सगळेजण वारीला जातात, 21 दिवस पंढरपूरच्या वारीमध्ये चालायचं, फुगड्या खेळायच्या, रिंगणामध्ये रिंगण बघायचं आणि पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान करायचं, पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं आणि नेमकं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला 21 तास राहायचं उभा. आणि नेमकं देव जवळ आला की देवाला नाही पाहायचं, तेवढ्यामध्ये पुढे ढकलीत येतात. मग म्हणते देव कसा होता, दिसलाच नाही, येडा हा? अरे देवानं महाराजानं सांगितलं ना, डोळे तुम्ही पहा विठ्ठलाचे मुख, भगवंताचं चेहरा पाहायचा तिथं गेल्याच्या नंतर. पण आपलं असं मनातली मनात देवाला काय काय मागतं म्हणून सांगता येत नाही बघा. पण देवाजवळ गेल्याच्या नंतर देवाला काहीच मागायची गरज नाही. त्याचं कारण आहे देव जाणता देव जाणता देव जाणता, देव जाणता देव जाणता, देव कारण देवाला सर्व कळतं, तेच निबरे ना. मला जरा भेव वाटते, असं मोकळ्या पटांगणाला असल्यावर जरा खेळता येतं.
हे टेजवर, कारण एकदा आलेला अनुभव आहे. असंच काल्याचं कीर्तन होतं आणि मला असा म्हणायचा नाद आहे. आणि एवढे दोन्ही मृदंगाचार्य चांगले असल्यावर जरा बरं वाटतं नाही का. असंच एका गावाला काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याच्या कीर्तनात गवळणीवरती ठेका धरला आणि मी जे नाचलो. काल्याच्या प्रसादाला कधी कधी पब्लिक जास्त असल्यावर मशाला भात आणि बुंदी असते. आपल्या इथं काहीतरी दुसरं आसन चांगलं. वा, पुरीन भाजीन म्हणल्यावर चांगला पदार्थ आहे आपल्या इथं. मशाला भात आणि बुंदी. मशाला भाताचं एक भगुन शिजलं होतं आणि त्यानं ते टेच खाली आणून ठेवलं. मी असा गवळणीवरती ठेका धरला आणि जे उडी मारली फाळी निष्ठली कमरा इतका. बघून या तहापासून आपण कधीच याच्यात जात नाही. नाचण्याच्या भानगडीतच पडत नाही. टेजवर म्हणल्यावर जरा भीती वाटते महाराज. कारण भगवंताच्या कीर्तनामध्ये अर्थामध्ये नाचलं पाहिजे. कारण आज तर काल्याचं बघा, आज 2 माणसाला आनंद असतो, 2 माणसाला दुःख असतं. 2 माणसाला आनंद कशाचा असतो? 2 माणसाला आनंद याचा असतो की आजपासून ही कटकट बंद झाली. आजपासून ही कटकट आणि हे युवळणं बंद झालं. 2 माणसाला आनंद असतो आणि 2 माणसाला दुःख असतं. 7 दिवस देवाचं नाव ऐकायला भेटलं, 7 दिवस साधू संतांचं चरित्र ऐकायला भेटलं. आता उद्यापासून मात्र हे ऐकायला भेटणार नाही. म्हणून महाराज 2 माणसाला दुःख, 2 माणसाला आनंद. आणि काल्याचा प्रसाद आपल्याला खायला भेटतो. त्याचं कारण आहे बघा, देवास देव दुर्लभ असणारा हा काल्याचा प्रसाद तुम्हा आम्हाला भेटतो. वैकुंठामध्ये सुद्धा हा आनंद नाही. बरं, वैकुंठामध्ये सुद्धा नाही. म्हणून तर महाराज वैकुंठाच्या देवाला सुद्धा वाटतं माझा पृथ्वीवरती या जन्म व्हावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. या मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म व्हावा. म्हणून तर महाराज देवाला वैकुंठामध्ये नाही न करमलं. भगवंत अवतार घेत असतो. भगवंत भक्ताच्या रूपामध्ये जिथं जिथं माझे भक्त असतात, महाराज म्हणतात तिथं मी उभा असतो. माझे भक्त गाती जेते नारदा उभा मी येते ते. आता ह्या मोची पिंपळगाव मध्ये 7 दिवस झालं सप्ताह चालू आहे. नक्कीच महाराज माझ्या सावता बाबाच्या या मोची पिंपळगाव मध्ये भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा येऊन नाचला असन. कारण देवाला महाराज भजन कीर्तन सोडून दुसरीकडं आवडत नाही. आणि ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती पाप वाढतं, ज्या ज्या वेळेस साधू संताला त्रास होतो ना, त्या वेळेस महाराज भगवंत अवतार घेतात. त्या वेळेस भगवंत अवतार घेतात. आणि असंच महाराज भगवान श्रीकृष्णाचा आता अर्ध्या तासामध्ये आपल्याला काल आटपाव लागायला म्हणून जरा गडबडीतच जन्म करू नये. आणि आपण 25 वर्षापासून काल्याचं कीर्तन ऐकत आहेत. पण कसं आहे माहिती आहे का, आता असं झालंय, मी तुमच्या गावामध्ये 9:30 वाजताच आलो होतो. बरोबर आहे का नाही. आता आपल्याकडून जरा वेळ झाला, त्याला मी काहीच करू शकत नाही. फक्त ठरलेल्यामध्ये काही कमी करू नका. कारण कीर्तन जरी कमी झालं तर बरोबर आहे का नाही. त्याचं कारण आहे बघा, आपलं कसं आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये मी हरिपाठाला जात असतो. कदाचित पाऊस आला आणि कीर्तन कॅन्सल झालं तर म्हणजे येण्या जाण्याचे तरी लोक देतात. म्हणून हरिपाठाला, पण इथं सुद्धा लवकर आलो होतो. त्याचं कारण आहे बघा, आता कथेला पुढं जायचं आणि रात्रचं कीर्तन हे लांब आहे. त्यामुळं जरासं आपल्याला काला थोड्या वेळामध्ये पाहायचं. फक्त लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला विठाला. कारण महाराज पृथ्वीरूपी गाय भगवंताजवळ गेली, सांगितलं देवा या पृथ्वीवरती पाप वाढले. देवानं मीटिंग भरवली, आता आपल्याला अवतार घ्यायचा. सगळ्या जणाला बोलवलं. आणि ज्या वेळेस महाराज शेषनाग आले, आणि शेषनाग आल्याच्या नंतर म्हणजे राम अवतारातले लक्ष्मण दादा आल्याच्या नंतर देवांना सांगितलं आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. लक्ष्मण दादानं सांगितलं देवा तुला अवतार घ्यायचा तर अवतार घेणार, तर अवतावर जायचं तर अवतावर जाय, पण आम्हाला सांगू नको. कशामुळं? अरे काय राम अवतारामध्ये म्हणजे तुझी फजिती म्हणले. अरे देव होतास तू, राजा होणार, दुसऱ्या दिवशी वनवासाला जावं लागलं रे देवा तुला. आणि तू वनवासाला गेला, पण 14 वर्ष मला सुद्धा तुझ्यासोबत यावं लागलं. कारण मी दास होतो आणि 14 वर्ष पाया चप्पल नाही, अन्नाचा कण नाही, सेवेमध्ये माझं जीवन. आणि काय काय भक्ताच्या घरी गेल्याच्या नंतर तुला त्या शबरीच्या घरी उष्टे बोरं खावा लागले. आणि तुम्ही आज्ञा दिल्यामुळं आम्हालाही खावा लागले. आणि तुमच्यामुळं आम्ही परेशानी करून घेणार नाहीत. पण देवांना सांगितलं दादा यावेळेस जरा उलट करू. यावेळेस तुम्ही मोठे व्हा आणि मी लहान होतो. आणि आता मी तुमची आज्ञा पाळीन. आता तू होई वडील, आता मी तुझी सर्व दादा आज्ञा पाळेल. मग देवानं सांगितलं असं असल तर जमल. असं म्हणल्याच्या नंतर आता यायला जन्म घ्यायचा म्हणले, यायच्या आई वडिलाचं लग्न लावावं लागल. आता कंसानं आपली लाडकी असणारी बहीण वसुदेवाला द्यायची ठरवली. आणि एवढं थाटामाटामध्ये लग्न लावलं, एवढं थाटामाटामध्ये लग्न लावलं, तसं लग्न त्या अगोदरही झालं नव्हतं आणि तिथून पुढेही तसं लग्न झालं नाही. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर आपल्या बहिणीची वरात घेऊन आपल्या बहिणीला
गावाच्या शिवेपर्यंत सोडण्यासाठी स्वतः कंस रथ हाकायला बसला आणि जसा गावाच्या बाहेर रथ आला आकाशवाणी झाली ना आकाशवाणीनं सांगितलं मूर्ख कंसा अरे ज्या बहिणीचा लग्न विवाह सोहळा एवढ्या थाटामाटामध्ये साजरा केलास ना तिच्याच पोटी येणारा 8वा तुझा घात करणारे आणि जसं कंसानं हे ऐकलं महाराज आपल्या रथातलं खड्ग घेतलं आणि देवकीच्या अंगावरती धावून गेला घेऊनिया खड्ग माराया धावला घेऊनिया खड्गाचा आवाज घेऊनिया खड्ग माराया धावला घेऊनिया खड्ग माराया धावला हात जो धरीला वसुदेवे घेऊनिया खड्ग माराया धावला हात जो धरीला वसुदेवे आठवाईचा गर्भ मधील दुधासी अरे मूर्ख कंसा हिचा 8वा गर्भ तुझा घात करीन असं म्हणल्याच्या नंतर खडबग घेऊन मारायला निघाले त्यांना जाग करा पुन्हा म्हणते मारलं का नाही काय माहिती जाग करा त्यांना हा पुन्हा म्हणते कंसानं कसं काय मारलं हो कळायला पाहिजे ना कीर्तन झाल्याच्या नंतर उगा अर्ध्यानं ऐकलं ना अर्ध्यानं ऐकलं अवघड होईल असंच होतं बघा कीर्तनाला आल्याच्या नंतर आपण लक्ष देऊन कीर्तन ऐकत नाही म्हणजे घरी बसलेले आहेत का घरी बसलेले आपल्याला येड्यात काढतात मग आपण गेल्याच्या नंतर घरी बसलेले आपल्याला म्हणतात कुठे गेलते आपण म्हणावं कीर्तनाला गेलतो काय म्हणले महाराज काय माहित मी इकडे बाजूलाच बसलेलो होतो माझा अपमान होत असते म्हणून सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐकलं पाहिजे बरं तुम्ही जरी मला पाहत असले तर मी एकटा तुमच्याकडे पाहतो म्हणून थोडं लक्ष येऊ द्या आणि मला थोडी सवय बघा जांभळी दिली की मी विठोबा रुक्माईचं भजन घेतो आणि डुकरी दिली की कीर्तनच सोडतो पण पहिली वेळेस आल्यामुळे जरा चालू करतो हला विठाला विठाला 8वाईचा मुलगा मारणारे कंस मारण्यासाठी निघाला आणि वसुदेवानं हात पकडा अहो काय करता आताच एवढं थाटामाटामध्ये लग्न लागलं आणि आताच बहिणीला मारायला लागले असं का करता त्यावेळेस कंसानं सांगितलं आता आकाशाची वाणी ऐकली नाही का 8वा मुलगा हिचा मारणारे हिला जर जिवंत नाही ठुलं तर मुलाचा जन्मच होणार नाही त्यावेळेस वसुदेवानं सांगितलं ऐका ना आधी तर होत नाही इकून तिकून झालंय काऊन येड्यावानी करायला म्हणे मला जेवढे मुलं होते तेवढे मी तुम्हाला आणून देईल पण माझ्या बायकोला काय मारू नका आणि पहिले लोक शब्दाला पक्के होते पहिले लोक शब्दाला एवढे पक्के होते एखादा आला आणि 15 दिवसासाठी जर 1000 रुपये घेऊन गेला तर 15व्या दिवशी 1000च वापस देत होता आपल्यासारखा 15व्या दिवशी गावाला निघून जात नव्हता मग आपण फोन करावा अरे 1000 रुपये नेलते ना देतो मी का कुठं पळून चाललो का बापाच पेंड आहे का लय अवघडे महाराज आपलेच पैसे पण आपल्याला भीक मागितल्यासारखे मागावं लागते ते माणसाचा स्वभाव आहे घेताना गोड बोलून घेतात पण देताना मात्र देऊ वाटत नाहीत कारण कीर्तन घेत असताना महाराज काही लोक तारखी घेत असताना म्हणतात महाराज तुमचं काय जे ठरलेलं आहे तेवढं देऊ पण कीर्तन झाल्यावर म्हणते 2 तासात एवढे पैसे द्यायला जरा जडत जातं पण अवघड असतं महाराज कधी कधी आमच्या बी घेऊन सांगितलं अवघड असतं सांगितलं हिच्या पोटी येणारा जर ठेवला नाही इलाज ठेवला नाही तर हिच्या पोटी जन्म कसे घेतील महाराज 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले पहिला मुलगा झाला आणि नेऊन दिल्याच्या नंतर कंसानं हातात घेतलं आणि कंसानं त्या बाळाकडे पाहिलं डोळ्यात पाणी आलं अरे मला जर आकाशाची वाणी कळाली नसती तर आज मला आनंद झाला असता मी मामा झालो याचा मला आनंद झाला असता मी मामा झालो याचा आनंद झाला असता कारण आपल्या बहिणीला जर मुलगा झाला ना सर्वात जास्त आनंद कोण होत असतं तर आपल्या मामाला होत असतो बघा भावाला आनंद होत असतो मी मामा झालो याचा आनंद झाला असता पण मला 8वा मारणारे दया आली आणि दया आल्याच्या नंतर वसुदेवाला सांगितलं वसुदेवजी याला घेऊन जा मला 8वा मारणारे असं ज्या वेळेस केलं नारद भगवंताला वाटलं नारदाला वाटलं यानं जर देवाच्या भावावरती एवढं प्रेम लावलं देव याला मारायला जन्म घेणार नाहीत उलट देव याच्या सोबत राहायला येतील मग कारण याचं जर पुण्य वाढलं तर देव याला कसं मारते म्हणून पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको कंसा अरे या बाळाला ठेवू नको कारण तो जो विष्णू आहे ना तो एवढा चॅप्टर आहे कधी पहिला आणि कधी 8वा होईल याचं सांगता येत नाही कारण हाताचे 5 बोट येत कोणतंही पहिलं आणि कोणतंही 5वं होऊ शकतो म्हणून या देवावरती विश्वास ठेवू नको देव चतुर देव लय चतुर आहे म्हणे
चतुरा तो शिरोमणी आहे, या देवावरती जास्त विश्वास ठेवू नको. कंसाला कळलं, कंस गेला. परत बाळाला आणलं, गरगर गरगर फिरवलं आणि शिळेवरती आपटलं. बाळाच्या चिंधड्या झाल्या महाराज. पण असे पाहता पाहता एक एक नाही किती मारले, सहाही मारित दुराचारी, सहाही मारित दुराचारी, सहाई मारित दुराचारी, सहाई मारित दुराचारी. होता चित सूत लेवानी आदेत, होता सहा मारले. आता 7वी वेळेस भगवंतानं सांगितलं देवकीच्या पोटातील गर्भ रोहिणी मातेच्या पोटात नेऊन ठेवायचा. मायाला सांगितल्याच्या नंतर ते कार्य झालं. 7वा गर्भ गायब झाला. देवकी रडू लागली. देवकीनं विचार केला, माझ्या पोटातलं बाळ कुठं गेलं म्हणून रडत असताना वसुदेवानं सांगितलं जाऊ दे. असंही जन्म झाला असता तर मामाच्या हातानं मेलच असतं. त्यामुळं मामाच्या भीतीनं निघून गेला असतं म्हणून समजून सांगितलं. पण आता ज्या वेळेस गडबड असल्यामुळं 8वा गर्भ राहिला आणि 8वा गर्भ राहिल्याच्या नंतर ह्या वेळेस देवकीला भीती वाटत नव्हती. कारण जगाचा मालक, जगाला तारणारा देव आता देवकीच्या गर्भामध्ये वाढत होता. आता देवकीला भीती वाटत नव्हती. आता देवकी असं सुंदर दिसायची जसं सूर्यासारखं तेज चमकत होतं बघा. देवकीचे तेज जिशे जैसा सूर्य, देवकी अशी सूर्यासारखी अशी चमाचमा चमकायला लागली. देवकीला आता भीती वाटत नव्हती. चेहऱ्यावरती हसू. वसुदेवानं विचारलं, देवकी प्रत्येक वेळेस गर्भवती असल्याच्या नंतर तू रडत असती, ह्या वेळेस तुझ्या चेहऱ्यावरती लय हसू आहे. त्यावेळेस देवकीनं सांगितलं, यावेळेस माझा देव येणार आहे, यावेळेस माझा देव येणार आहे म्हणून मला भीती वाटत नाही. आणि ज्या वेळेस महाराज भगवंतानं चतुर्भुज रूप धारण करून बघ देवकी वसुदेवाच्या समोर प्रगट झाला. देवकीनं सांगितलं, देवा ह्या रूपामध्ये नव्हतं रे मागितलं तुला, आम्ही तुला आमच्या मांडीवर खेळण्यासाठी लहान बालकाच्या रूपामध्ये मागितलं होतं. त्यावेळेस सांगितलं मी लहान बालकाच्या रूपातच येणार आहे, पण ज्या वेळेस माझा जन्म होईल त्यावेळेस मला इथं ठेवायचं नाही, मला नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. त्यावेळेस वसुदेवांना सांगितलं, देवा परीक्षा घेतो का रे, तुला कळत नाही का आमच्या हातामध्ये बेड्या बांधलेल्या येतात, दारावरती द्वारपाळ चोपदार एवढे कटस्थ आहेत की आम्हाला इकडे श्वास घ्यायचा जरी झालं तर त्याची परवानगी घेऊन घ्यावा लागतो.
आणि तू सांगतो की घेऊन जायचं. त्यावेळेस सांगितलं माझं नाव घेतल्याच्या नंतर जन्म मरणाच्या बेड्यातून मुक्त करतो. आणि तुमच्या इथे जन्म घेतल्याच्या नंतर जसा मला स्पर्श केला तुमच्या या सर्व बेड्या निघून जातील. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. भगवंताचा जन्म झाला आणि ज्या वेळेस महाराज भगवंत लहान झाले टोपलीत ठेवलं आणि भगवंताला घेऊन सर्व द्वारपालाला सर्वांना झोपी लागल्या. आपोआप दरवाजाचे कुलप निसटले आणि जसे भगवंताला घेऊन माझे आता वसुदेव यमुने काठाजवळ आल्याच्या नंतर यमुनेला वाटलं परत हे चान्स भेटतो का नाही काय माहिती. म्हणून माणसानं संधीचं सोनं करावं. बघा संधीचं सोनं केलं पाहिजे माणसानं. ज्या वेळेस वेळ भेटला त्यावेळेस आपलं साध्य साधून घेतलं पाहिजे. मानवाचा जन्म भेटलाय ना आपला उद्धार कसा होईल याचा विचार केला पाहिजे. परत परत हा जन्म भेटतो का नाही सांगता येत नाही. म्हणून तर महाराज तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात ना उद्या करायचे आज करा काही भरवसाची नाही आयुष्याचा. देह हे काचेच्या नळी आहे सारिका कधी खाये धोका नियम नाही. आपला जो देह आहे ना त्या काचाच्या बल्पासारखा आहे. खाली पडल्याच्या नंतर याचे तुकडे व्हायला जसा टाइम लागत नाही ना तसा आपला जीव जायला टाइम लागत नाही. आला श्वास गेला श्वास देवा तुझे तंतर जन्म आणि मरण एका श्वासाचे अंतर. म्हणून प्रत्येक गोष्ट ही उद्यावर ढकलत जाऊ नका. उद्या उद्या म्हणल्याच्या नंतर उद्या कधीच येत नसतो. बघा उद्याचा दिवस कधी उजडत नसतो. म्हणून जे करायचंय ना ते आज करायचं आत्ता करायचं. आणि ज्या दिवशीपासून कळालंय त्या दिवशीपासूनच आपलं भक्तीला लागायचं. पण काही लोक कसं माहिती आहे का जरा जुने भजने असतात ना आमच्या गावाकडचे ते थोडेसे अवघड असते. ते कसे असतात माहिती आहे का. एखादा त्याच्याकडे आला आणि म्हणला ना होय मला माळ घालायची. हा सगळं खाऊन फाऊन बाटला आणि आताकडं देवपूजा लागत असतात का. आता माळ घालायला जमत नाही. काहून जमत नाही. तो हाड बाटलं तुझं हाड बाटलं म्हणून तुला माळ घालायला जमत नाही. पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही मरायच्या टायमाला जरी म्हणले मला माळ घालायची तरी सुद्धा तुम्हाला जमती मरायच्या टायमाला. पण आपण एवढे पुण्यवान आहेत का मरायच्या टायमाला देवाचं नाव येईल. हा कारण महाराज अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा त्याच्यासारखा पुण्यवान दुसरं कोणी नाही. पण अंतकाळाला भगवंताचं नाव आपल्या मुखाला यावं त्या अगोदर आपल्याला पुण्य करावं लागेल. सहजासहजी कोणाच्याही मुखाला देवाचं नामस्मरण येत नाही महाराज. सहजासहजी येतं का. म्हणून जोपर्यंत सिद्ध आहे तोपर्यंत करावं. आता खरं सांगा राम राम हे जोपर्यंत तोंडात दात येतं तोपर्यंत स्पष्ट म्हणता येते राम. एकदा काय तोंडातले दात पडले मग राम म्हणता येत नाही. मग लांब येत आहे लांब. कारण तोत्र बोलणं येतं तोंडातले दात पडल्याच्या नंतर. आणि मग जेव्हा म्हाताऱ्याला बाजाव टाकते तर आणि बाजाव टाकल्याच्या नंतर सुना लेक मुली येतात म्हणतात बाबा राम म्हणा ना बाबा राम म्हणा ना. पण बाबानं कधी जीवनभर देवाचं नाव घेतलं नाही. बाबा राम म्हणत नाहीत लांब लांब. मग देवाचं नाव येतं का नाही. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय तव तू आपुले सोयी तसा आहे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. नंतर महाराज आनंद घेता येत नाही बरं. कारण एखाद्याला अर्धांगवायूचा अटॅक आला आणि अर्धांगवायूचा अटॅक आल्याच्या नंतर त्याची अवस्था कशी होती तुम्हाला माहिती आहे ना. कशी अवस्था होती. आणि आपल्यासारखे पाहुणे जर त्याला भेटायला गेले आणि पाहुणे भेटायला गेल्याच्या नंतर आपण त्याला म्हणतो बरी एक तब्येत. त्यावेळेस त्याचं तोंड वाकडं झालेलं असतं. मग कसं करते बरू आहे बरू आहे हाता पाय हलकेत का हे काय हलकेत नाही असू असू हलके. टाळी वाजता येते का वरी होत नाही. आता कसा वरी होईल चालायला हे काय. आणि मग त्याला जर आपण म्हणलो दिंडीत येता का जमन का नाही ना. मग आपल्याला कधी काय होईल सांगता येत नाही ना. ज्या दिवशी कळाले त्या दिवशी भक्तीला लागा. त्या दिवशी भजन करा. आणि महाराज तर प्रमाण देतात तुम्ही अगोदर काय केलं याचा विचार करू नका. ज्या दिवशी कळालंय ना त्या दिवशी भगवंताचं नामचिंतन करा. पवित्र अशी तुळशीची माळ घाला. तुमचा जामीन मी घेतो. मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका पुढे जामीन आहे तुका पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका पुढे जामीन आहे तुका पुढे जामीन आहे तुका. मागे पाहू नका पुढे जामीन आहे तुका मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. पुढे जामीन आहे
पण ज्या दिवशी तुम्ही भक्तीला लागताल, ज्या दिवशी भजन कीर्तन करताना, तिथून पुढे तुमची जिम्मेदारी मी घेतो. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. तू का एखाद्याला गावात कोणी पैसे देत नसल आणि जर ओळखीचा माणूस, गावातला चांगला प्रतिष्ठित माणूस जर त्याच्यासोबत गेला, देऊन टाका यायला पैसे, माझ्या भरवशावर देऊन टाका. खरं सांगा, त्या माणसावरती विश्वास नसतो, पण जो माणूस मध्यस्थी आहे त्याच्या विश्वासावर पैसे देतात का नाही? मग तुम्हाला माऊली महाराजा विश्वास नसेल काय हरकत नाही, पण तुकोबारायाचं प्रमाणे आता तुकोबारायावरती विश्वास असेल ना, कारण तुकोबाराया सांगतात माझ्या भरवशावरती हे करा, मी तुमचा जामीन घेतो. म्हणून ज्या दिवशी कळलं त्या दिवशी भक्तीला लागा. संधीचं सोनं केलं पाहिजे. मुने मातेला वाटलं परत भेटतं का नाही चान्स काय माहित. आणि जसं वसुदेव महाराज पाण्यामध्ये उतरले, महाराज पाणी वाढायला लागलं, गुडघ्यापर्यंत पाणी गेलं, कमरेपर्यंत पाणी गेलं. आणि जसं महाराज पूर्वरची वर छातीपर्यंत गेला, आता भगवंताला वाटलं आता जर या यमुनेला दर्शन नाही दिलं तर म्हातारं बुडून मरत आहे म्हणले. आता मात्र यमुनीला दर्शन द्यावा लागण. डाव्या पायाचा अंगठा बाहेर काढा. मातेला लावला, पाणी सरसर सरसर करीत खाली गेलं. आणि ज्या वेळेस महाराज वसुदेव गेले, भगवंताला तिथं ठेवलं. तिथल्या मुलीला परत घेऊन आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी यशोदे मातेच्या समोर एका बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. आणि बाळाच्या रडण्याचा आवाज, रोजची जी दिनचर्या दाशीची कामाची होती, दाशी कामासाठी निघाली, यशोदे मातेच्या महलाजवळ गेली, पाहते तर काय बाळाच्या रडण्याचा आवाज. आणि बाळाच्या रडण्याचा आवाज पाहिल्याच्या नंतर मुलगा एवढा आनंद झाला, यशोदेला हलवलं, उठवलं. यशोदे, अगं पहा एवढ्या सुंदर बाळकाला जन्म झाला, झोपा काय घेते? आणि जसं बाळाला पाहिलं एवढा आनंद झाला, पळत गेली. नंदबाबा वाड्यामध्ये गायीची सेवा करत होते, नंदबाबाकडे आरडत गेली, सांगितलं बाबा, नंदबाबा, लालो भयो. कारण तिकडे उत्तर प्रदेशमध्ये वृंदावन साईडला जर मुलगा झाला तर लालो भयो म्हणतात, आणि मुलगी झाली तर लाली भयो म्हणतात. लालो भयो सांगितल्याच्या नंतर नंदबाबाला एवढा आनंद झाला की नंदबाबानं गळ्यातली नवरत्नाची माळ काढी त्या गवळणीच्या गळ्यात टाकली. मग तर तिला एवढा आनंद झाला. महाराज फंड भेटल्यावर साहेबाचा उद्या करायला काही करा वाटते नाही का, पण साहेब जर आपलं कामच नसले करायला लागले मग जरा अवघड वाटतं प्रचार करायला. पण साहेब आपल्या शब्दाला जर पक्के राहिले तर मग मात्र आपल्याला काम करायला काही वाटत नाही. आनंद वाटला, गळ्यामध्ये नवरत्नाची माळ. आणि मग तर महाराज ती गावात सांगत सुटली. मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक झाले की पुढे मातीत सुंदर की पुढे दारी गवळणीला सांगू लागले. आणि ज्या गवळणीला कळालं ती गवळण काम धंदा सोडायची आणि बाळाला बघायला जायची. असं महाराज नंदबाबाच्या बसलेली होती. आणि वट्यावर बसलेली म्हातारीनं पाहिलं आणि एका गवळणीला विचारलं, म्हणे काय ग, मंदिराकडे काय केशव भांडे देणारा माणूस आला का काय? ते म्हणजे काय झालं, लयच पळायला लागलात, काय झालं तिकडे नंदबाबाच्या वाड्याकडं? अहो तुम्हाला माहिती नाही का, नंदबाबाला यशोदेला मुलगा झाला. कसा दिसतो मुलगा? त्यावेळेस सांगितलं यशोदेसारखा मुलगा दिसतो म्हणे, यशोदेसारखा नाही दिसत.
नंदबाबा सारखा म्हणे नंदबाबा सारखा सुद्धा दिसत नाही, मग दिसतो कसा? एका गवळणीनं सांगितलं, सबसे निराला काना काना सबसे निराला काना. तो कानानं अहो सगळ्यापेक्षा वेगळाच आहे. सावळं सुकुमार त्या देवाचं रूप आहे. एवढे सुंदर त्या देवाचे डोळे आणि एवढा सुंदर दिसतो. मग म्हातारीला कशाची दम निघायला लागली. म्हातारी म्हणती, माय मी जाऊ का? त्यावेळेस एक गवळण म्हणली, असं नाही जाता येत. तिथं त्या यशोदेच्या घरातल्या ज्या दास्या आहेत ना, त्या असं घरात येऊ देत नाहीत. मग मेकअप करून सजून धजून जावा लागत आहे म्हणे. तुमचा हे असा अवतार पाहिला तर लेकरू भेईन ना, तुम्हाला येऊ देणार नाहीत. मग काय करावं? तुम्ही बी मेकअप करून जा. ती म्हणली, मायासारख्या म्हातारीनं कसं नटाव? म्हणे आपल्या गावात आताच कालच ब्युटी पार्लरचं उद्घाटन झाले, जा म्हणे तिच्याकडे जरा नटून या. आणि मग ती म्हातारी गेली आणि म्हातारी गेल्याच्या नंतर त्या ब्युटी पार्लर वालीला म्हणली, होय ग मला जरा नटवितीस का? त्यावेळेस ती ब्युटी पार्लर म्हणली, सुरुवातीला नका नाद लावू, कालच उद्घाटन झालंय म्हणे. बहुनीलाच असं गिराईक म्हणल्यावर कसं व्हायचं? एक काम करा, म्हणजे हे मेकअपचं सगळं सामान घ्या आणि तुम्ही तुमचा मेकअप लावा. असं म्हणल्याच्या नंतर म्हातारी घरी घेऊन आली. पण ज्याचं ज्ञान नाही त्याच्यात जास्त डोकं लावलं नाही पाहिजे. ज्याचं ज्ञान आहे त्याच्यात डोकं लाव. आता ज्याच्यातलं काही माहितीच नाही ते जर आपण केलं ना, मग परेशानी होत असते बघा. ज्या गोष्टीतलं काही माहीत नाही त्या गोष्ट जर आपण केली तर मग आपली परेशानी होत असते. मग त्यावेळेस काय झालं? माझ्याकडे पाहा ना, माझ्याकडे पहा, पुन्हा येणार आहे तिकडे, माझ्याकडे लक्ष असू. कारण त्यावेळेस त्या गवळणीनं काय केलं? मेकअपचं साहित्य नेलं, पण ओटाला लावायची जी लाली होती ना ती लावली भवाळ्याला. भवाळ्याला लावायचं जे होतं ते लावलं डोळ्याला. आणि मग कुठलं काही वस्तू त्यामुळं माहिती नाही ना, अशी गवळण सजून गेली, अशी सवळण सजून गेली महाराज. आणि तिला तिच्या पणजीनं पैठणून शालू आणला होता, तिनं असा जपून ठुला होता. आणि तिनं ते शालू नेसला पैठणचा. आणि कसं दिसू लागली माहितीये का? ती काय काय केलं होतं तिनं? पुतळ्या डोरलं चकल्या पैंजण कमरेला कंबरपटा. पुतळ्या डोरलं चकल्या पैंजण कमरेला कंबरपटा. नकात नट घालूनी सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी नेसले ग शालू पैठणचा. नेसले शालू पैठणचा. नकात नट घालू सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी नेसले शालू पैठणचा. नेसले शालू पैठणचा. नेसले शालू पैठणचा. आणि गावातल्या महिला मंडळ तिच्याकडे पाहू लागल्या आणि हसू लागल्या. त्यावेळेस ती काय म्हणू लागली? नाव ठेवू नका कोणी गबाय मला, नाव ठेवू नका कोणी, नाव ठेवू नका कोणी गबाय मला, नाव ठेवू नका कोणी. कारण तिनं एवढं सुंदर मेकअप केलं होतं. आणि परमार्थामध्ये नाव ठेवल्याशिवाय परमार्थ होत नसतो. बरं, वारकरी संप्रदायामध्ये परमार्थामध्ये नाव ठेवल्याशिवाय परमार्थ होत नसतो. हा, कारण असा तसा परमार्थ होत नसतो. आपल्याला बी वाटतं बघा कथा कीर्तनात नाचलं पाहिजे, आपल्याला बी वाटतं. पण कसं आहे माहितीये का? आपण आपला आनंदाचा विचार करत नाहीत, आपण विचार करतो लोकाचा. आपण विचार लोकाचा करतो. वाटतं एखाद्या माता माऊलीला कथा चालू असताना आनंद घ्यावा, पावल्या खेळावा, माय नाचावं वाटतं हो, पण आमचे शेजारी चांगले नाहीत.
याच्यामुळंच माणसं मरत आहेत बघा. लय अवघड आहे. कारण माणसं स्वतःसाठी कधी जगतील साहेब सांगता येत नाही. स्वतःसाठी माणसं जीवनच जगत नाही. तर प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा लोकाचाच विचार आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायनं महाराज की अभंगाची रचनाच केली. एखादा पाहुणा माणुसकीचा असला, फोन केला हॅलो आलो, असा जर पाहुणा असला की त्या पाहुण्या लोक काय म्हणतात माहिती आहे का. आणि एखादा पाहुणा फोन केला लग्नाला सांगा काही कार्यक्रम का सांगा, जर नाही आला तर लोक म्हणतात भेटीशी नव जाता म्हणी ती हा निष्ठुर. आणि एखादा प्रेमानं जात असेल तर येता जाता घर बुडविले. तो पाहुणा उठलं सुटलं त्याच्या घरी असतो, त्याच पाहुण्याने त्याचं घर बुडविले. म्हणजे जो भेटीला जात नाही त्याला सुद्धा म्हणतात निष्ठुर, आणि जे भेटीला जातोय म्हणतात त्यानं घर बुडवलं. एखाद्याला बोलायचा नाद नसल तर काय म्हणतात, नाही बोलल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात गर्विष्ठ आहे. बहु बोले जाता म्हणी ती हा वाचाळ, न बोलता म्हणे गर्विष्ठ. म्हणजे कसंच जगू देत नाहीत लोक, उडी मारू देत नाहीत आणि पहू देत नाहीत. किती अवघड आहे बघा बरं. मग कारण बोललं तर म्हणते त्याचं जर गाडग्याचं तोंड असलं असतं तर फुटून गेलं असतं, आणि नाही बोललं की ते म्हणते ते गर्विष्ठ आहे. अहो काहीच नव्हतं त्याच्याकडे, आता पैसा आला म्हणून लोकाला बोलत नाही. अहो तसं नसतं. माणसाला काला येतच महिना मग काळासारखं जरासं राहावं लागत असतं. त्यामुळं जगद्गुरु तुकोबराय सांगतात या लोकाचा विचार दुनिया जन भक्ती करा, दुनिया जन भक्ती करा, भक्ती करा, दुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता एका वचन, तुका म्हणे आता एका वचन, ऐका वचन. दुनिया जन भक्ती करा, दुनिया जन भक्ती करा, दुनिया जन भक्ती करा, दुनिया जन भक्ती करा. लोकांचा अजिबात विचार करायचा नाही. आपल्या मनाला आपल्याला आवडणारा असा परमार्थ करावा लागतो बघा. लोकांचा जर विचार केला ना आपण जीवन जगू शकत नाहीत. म्हणून लोकांचा जास्त विचार नाही केला पाहिजे. त्या गवळणीनं विचार केला नाही, आणि गवळण जशी गेली आणि पाहिलं तर एवढा सुंदर दिसत होता कृष्ण. एवढ्या सुंदर देवाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ती नाचत आली. आणि नंदबाबा जसे बाहेर आले आणि जरा बाहेर आल्याच्या नंतर पाहतात तर काय सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू, पण गोपाळ नाराज दिसू लागले. सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू पण गोपाळ नाराज दिसू लागले. मी इथले पण गोपाळ म्हणायला लागलो, नाराज दिसू लागले. आणि नाराज दिसल्यामुळं नंदबाबांना सांगितलं बाबा अरे मला मुलगा झाल्यामुळं अख्ख्या गवळणीनं आनंदात येतं आणि तुम्ही गोपाळ नाराज काहून येतं असं विचारल्याच्या नंतर एक गोपाळ झाला पुढं. गोपाळानं सांगितलं नंदबाबा आता खरं सांगा, लाला मोठा झाल्याच्या नंतर गवळणी सोबत खेळन का आमच्या सोबत खेळन. म्हणे तुमच्या सोबत खेळन. मग आमच्या पार्टीचा मुलगा, पण आम्हाला अगोदर पाहायचं तर त्या गवळणी चालल्याता आणि आम्हाला वाकुल्या दाखवायल्याता. आम्हाला म्हणाल्या तुम्हाला देवाला पाहायला भेटलं नाही, तुम्हाला कृष्णाला पाहायला भेटलं नाही. नंदबाबा म्हणले मी बाप असून अजून मॅच पाहिलं नाही, तुमचं काय घेऊन बसले म्हणे, मॅच अजून पाहिलं नाही म्हणे, जा तुम्ही पाहायला. आणि जसं नंदबाबा आतमध्ये गेले, आतमध्ये पाहायला जाणार एका दाशीनं अडवलं. दाशीनं सांगितलं हो नंदबाबा पहिली वेळेस मुलाचं तोंड पाहायचं असेल ना जरा मेकअप करा म्हणे, त्या म्हातारीचं जरा घ्या काहीतरी गुण. असं म्हणल्याच्या नंतर नंदबाबा म्हणले मी 80 वर्षाचं म्हातार, मी काय मेकअप करू म्हणे. नाही ना आम्ही करतो. नंदबाबानं मेकअप केलं आणि भगवंताला पाहिला, कृष्णाला पाहायला निघाले. आणि पाहायला निघाल्याच्या नंतर परत एका गवळणीनं अडवलं आणि सांगितलं नंदबाबा असं कसं जाता हो, आनंद झाला जरा नाचत जाणं. नंदबाबा म्हणले आता मी 80 वर्षाचं म्हातार, मला कुठं नाचता येतंय का, मला नाचता येतंय म्हणे, नाचल्याशिवाय मी देव दाखवणार नाही. मग पोराच्या प्रेमापोटी नंदबाबा नाचायला लागले. आणि तेवढ्यामध्ये एक गवळण आली आणि दह्याचा डेरा नंदबाबाच्या अंगावर टाकला. अरा म्हणले काय अवघड केलंस म्हणे, मेकअप केलं नाचवायला लावलं हे घाण केलं म्हणे. घाण नाही, हेच असत असते म्हणे, असाच नियम आहे. बरं चालतंय, मुलासाठी माणसं काही करतात बघा, लेकरासाठी काही करते, स्वतःच्या मुलासाठी बघा, मुलासाठी एवढं करते तर फक्त त्या मुलानं त्याची जाण ठेवली पाहिजे. आपण लहान असताना मुला जर घोड्यावर बसावं वाटलं ना बाप त्याच्यासाठी घोडा होतो, हे मुलांना जाण ठेवली पाहिजे. कारण माय बापा आपल्या मुलासाठी एवढं करतात, आपुले कुरवंडी वाळवणिया, त्याची जाण ठेवली पाहिजे. नंदबाबांना भगवंताला घेतलं, कृष्ण कन्हैयाला घेतलं आणि जसे बाहेर आले गोपाळाच्या मेळ्यामध्ये, गोपाळाने गोल रिंगण केलं आणि आनंद करू लागले. नंद घर आनंद भयाचे कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयाचे कन्हैया लाल की.
थोडं साऊंडच्या समोर या. साऊंडच्या टाळे. नंदबाबाच्या घरामध्ये आनंद झाला तसा आपल्या गावामध्ये बी आनंद व्हायला पाहिजे. आणि सर्वजण आनंद करू लागले. हत्ती घोडा पालखी बोल जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी बोले कन्हैया लाल की. बच्चों को लाडू पेड़ा बूढ़न को लापसी. बच्चन को लाडू पेड़ा बूढ़न को लापसी. आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आला रे आला गला मटकी संभाल ब्रजी वाला. गोविंदा आला मोची पिंपळगावची माणसं हुशार. हुशार म्हणायला गाणं टाळ्या वाजवा. एक दोन तीन चार पिंपळगावची माणसं हुशार. गला मटकी संभाल ब्रजी वाला. गोविंदा आला रे आला संभाल ब्रजी वाला. आणि सगळेजण आनंद घेऊ लागले, नाचू लागले. आणि त्या आनंदाचं एवढं वर्णन कारण त्या गोकुळामध्ये आता कोणीच नाराज नव्हतं. जगद्गुरु तुकोबरायनं बारकाईनं अभ्यास केला आणि सांगितलं या गोकुळामध्ये एवढा आनंद, या आनंदात गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा म्हणतात त्या गोकुळाच्या आनंदाला अंत पार नाही बघा. एखाद्या तळ्यातलं पाणी जर विचारलं किती पाणी आहे, त्या पाण्याच्या टक्केवारीनुसार पाणी सांगता येईल की या तळ्यामध्ये एवढं पाणी आहे. पण एखाद्याला समुद्रातलं पाणी विचारलं, समुद्रात पाणी किती आहे, जसं त्या पाण्याचा अंत लागू शकत नाही तसं गोकुळातल्या सुखाचा, गोकुळातल्या आनंदाचा अंत लागू शकत नाही. मग त्यांनी आनंदाचं प्रतीक म्हणून काय केलं, हलकी वाजून पेढे नाही वाटले, डीजे लावून नाचले नाही आपल्याला मुलगा झाला म्हणून. आनंदाचं प्रतीक म्हणून त्यांनी काय केलं, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. कशामुळं, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आनंद झाला. आता महाराज भगवंतानं लहान असताना अनेक राक्षसाचा वध केला आणि तुम्ही भागवत कथा ऐकल्यामुळे तुम्हाला सर्वांचे वध केलेले माहिती येतं. म्हणून आपण थोडं समोर जाऊ आणि देवाला थोडं मोठं करू. आता देव बसायला लागला, बसल्याच्या नंतर रांगायला लागला. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत रंग निरंगनाथ तो म्या देखील आग सके. कारण भगवंत आता रांगू लागले. देवाच्या रांगण्याचं बी वर्णन आहे बरं.
तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. देवाच्या रांगण्याचं वर्णन आहे, आपल्या जगण्याचं बी वर्णन नाही. कारण आपले लेकरं जर रांगायला लागले ना, बेंडकी उड्या मारती का कसं काय करायला मिळत लागत नाही. कारण आपलं रांगणं वेगळं, देवाचं रांगणं लय वेगळं होतं. म्हणून देवाच्या रांगण्याचं वर्णन आहे. देवाचं जेव जसे पाऊल टाकायला लागले, इवले उले पाऊल टाकत असताना यशोदे मातेनं पायामध्ये पैंजण बांधले. छुम छाना ना 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 छानका छानका छाना ना. बाळाच्या पायात वाजती पैंजना, भगवंताच्या पायात आता चलत असताना सुंदर पैंजण वाजायला लागले. आता मात्र भगवंत थोडे मोठे झाले बघा, थोडे मोठे झाले भगवंत. आणि आता गोकुळामध्ये जात असताना यशोदे मातेने एवढं सुंदर सजवलं बलिराम दादाला आणि भगवंताला, एवढं सुंदर सजवलं. आणि सुंदर सजवल्याच्या नंतर गोकुळामध्ये गेले. आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर गवळणीनं पाहिलं. गवळणीनं पाहिल्याच्या नंतर भगवंताला पाहिलं आणि भुलून गेले बघा. एवढे भुलून गेले, एवढे भुलून गेले. आता जर उदाहरण द्यायचं झालं तर ज्या भगवंताच्या रूपाची गवळण म्हणली त्याच्या गायनाला जर जग भुलून जात असेल तर देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर किती लोक भुलून जात असतील. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. लोक जगा दे प्रीत लगा ले, चरणों में मुरली वाले, मुरली वाले, त्या भगवंताचं रूप एवढं सुंदर आहे की आपलं माणसाचं देह भान विसरून गेला बघा. गवळणी देह भान विसरून गेल्या त्या देवाच्या रूपामध्ये, त्या देवाच्या स्वरूपामध्ये देह भान विसरून गेल्या. आणि विसरून गेल्याच्या नंतर त्या भगवंताला पाहिलं की पाहतच राहावं वाटू लागलं, पाहत राहावं वाटू लागलं त्या देवाला महाराज. कारण ते देव दिसायलाच एवढा सुंदर होता. कसं सजवलं होतं, जरी की पगडी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, प्यारा हो प्यारा हो प्यारा हो प्यारा हो. नट घुंघराले बाल तेरी तेडी मेडी चाल. तो भगवंत एवढा सुंदर दिसायचा की त्या देवाला पाहिलं की पाहत राहावं वाटायचं. आणि गोपाळाची भेट झाली. आणि गोपाळाची भेट झाल्याच्या नंतर गोपाळाकडे पाहिलं आणि भगवंताने विचारलं, गोपाळा हो, अरे तुमच्या अशा लकडी पहिलवान अगरबत्ती पहिलवान तुम्ही झाले कशामुळं? तुम्हाला खायला प्यायला भेटत नाही का? त्यावेळेस गोपाळानं सांगितलं, देवा आमच्या घरी सुद्धा गायी येतात, आमच्या घरी सुद्धा दही दूध तूप लोणी आहे. पण आमचं कसं आहे माहितीये का, दही दूध जाते डेअरीला आणि डेअरीला फक्त ताक राहते. आम्हाला ताकाशिवाय दुसरं काही भेटत नाही. त्यावेळेस सांगितलं, ऐका ना, तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचंय का? मग माझ्यासोबत चला. माझ्यासोबत चला म्हणल्याच्या नंतर म्हणले काय करावं लागेल? म्हणे माझ्यासोबत आल्यावर चोऱ्या करावं लागत्या. चोऱ्या करावं लागत्या म्हणल्याच्या नंतर बोबड्या म्हणला, कितना तो काय तो लाजाचं लेकलू आहे, तुला कोणी धल्लं तली पण तोलून देईन, पण आम्हाला गलिबाला लय मालते ना, आमचा गलिबाचा अवघड होईल. त्यावेळेस भगवंतांना सांगितलं, हे बघा मला जो शरण येतो आणि माझ्या जवळ येतो ना त्याला एक तर जातीशी काही घेणं देणं नसतं. माझ्या जो जवळ येतो टाळ घेतला तरी 500 रुपयाचा अधिकारी होतो. माझ्या जवळ जो येतो पहिल्या पंक्तीला जेवण करतो. माझ्या जवळ जो येतो वयानं लहान असला तरी पण सर्व लोक त्याच्या पाया पडतात. पदानं मोठे असणारे सुद्धा नारदाच्या गादीवर उभा असल्यामुळं चरणी नतमस्तक होतात. त्यामुळं माझ्यासोबत आल्याच्या नंतर मार खाचे धंदे नाहीत, माझ्यासोबत मार खायला भेटत नाही. आणि मग सगळे तयार झाले. पेंड्याला सांगितलं आपल्या सावताबाबाचं रूप अवतार, पेंड्यालाही सांगितलं. मग सगळे जण तयार झाले. भगवंतानं सांगितलं, ऐका, चोरी करायची म्हणल्याच्या नंतर चोरीसाठी साहित्य घ्या, वस्त्रगाळ केलेली माती घ्या, सराट्याचे काटे घ्या. सराट्याचे काटे माहितीत ना, कसा बी टाकला की एक आणा वरीच असतो, असे सराट्याचे काटे असतात बघा. त्याच्या मनासारखं कसं वागलं तरी सुद्धा काहीतरी सप्त्यात अडचण आणणारच. सराट्याचे काटे म्हणायला लागलो मी, सराट्याचे काटे असे असते. ते कसे बी टाका, एक काटा त्याचा वरीच असतो, सराट्याचे काटे.
असे असतात ते सराट्याचे काटे. आणि मग जसे सराट्याचे काटे घेतले, वस्त्रगाळ केलेली माती घेतली आणि हातात खडे घेतले. मग बोबड्या जवळ आला आणि बोबड्या म्हणला, कितना आता पत्तो लय चोला बघितले बाबा, पण हे चला त्याचे काटे वस्त्रगाळ केलेली माती हे कशासाठी? ते म्हणले, हे बघ, आपण चोरी करत असताना जर गवळणी आल्या आणि गवळणी आल्याच्या नंतर काय करायचं? जर गवळणी आल्या तर आपण आपल्याला जर त्यानं पाहिलं तर सराट्याचे काटे टाकायचे आणि त्याच्या पायात काटे मोडतील, काटे काढेपर्यंत आपण पळून जायचं. बोबड्या म्हणला, आणि त्या जल चप्पल घालून आल्या तळ. मग म्हणलं, हे वस्त्रगाळ केलेली माती आहे ना, ही त्याच्या डोळ्यात टाकायची, डोळे चोळेपर्यंत आपण पळून जायचं. बोबड्या म्हणला, त्या जल चष्मा घालून आल्या तळ. मग देवान सांगितलं, हे बघ, तुला माझ्यासोबत यायचं तर ये, नाही तर नको येऊ. म्हणून तर महाराज सांगतात ना, ऐकायचं तर ऐका, नाही ऐकलं तर काय होईल? जगात प्रसिद्ध झाला हे जरी नाही ऐकालं, पुन्हा ना काय पिंगळा महाद्वारी जगामध्ये प्रसिद्ध झाला. संताचं ऐकलं तर कल्याण आहे, देवाचं ऐकलं तर कल्याण, नाही तर आपलं वाटुळ आहे सांगितलं. आणि मग सर्वांना डोळे झाकले भगवंताचा गजर केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वजण गवळणीच्या घरात ज्याला दही दूध लोणी खायचं होतं सगळं दिलं, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि सगळ्यांना खाऊन जसा तृप्तीचा ढेकर द्याला. सांगितलं, देवा पोट भरलंय, पोट भरलंय म्हणल्याच्या नंतर म्हणे, चला बाहेर, आता गवळणी याचा वेळ झालाय, बाहेर चला. तेवढ्यात बोबल्या म्हणला, कितनाचा काय मेलत लागन. डोळे झाका म्हणताय, घालात आणतंय, डोळे बंद काला म्हणताय, बाहेर नेतं, हे नेमकं कळतंय का हे बघावंच लागतंय म्हणला. कारण काही लोकांना विश्वास नसते. एखादे प्रेमानं सर्व महाराज इमानदारीनं काम करतात, पण काड्या घालणार लोक असतात, हे कसं करतात बघूच एकदा. त्याच्यामुळं जास्त डोकं लावायचं नसतंय. एखादं इमानदारीनं करीत असेल ना, त्याच्या कार्याला सलाम आणि त्याच्या कार्याला साथ द्यायची असती, पण तिथं जाऊन आपलं काहीतरी डोकं चालवायचं नसतं बघा. तसं म्हणल्याच्या नंतर डोळे झाकले आणि सर्वांनी गजर केला. सगळे गोपाळ बाहेर आले, पण बोबड्या माधातच. बाहेर आला नाही आणि आतमध्ये नाही, माधात असा टांगला, छापरामध्ये माधात टांगला. गवळणी आल्या आणि गवळणीनं पाहिलं, म्हणे, बघा नंदाचं पोरग आलं होतं, सगळं दह्या दुधाचा नाश केला, कुठं गेलं? एका गवळणीचं लक्ष वरी गेलं. ते म्हणे, हे बघ, हे वरी चढायले, हे वरी चढायले. आणि मग गवळीनं अशी पूजा केली महाराज, कोणाच्या हातात लाटणं, कोणाच्या हातात फुकणी, आणि जे भेटन त्यानं जसं मारायला सुरुवात केलं बोबड्याला, कमराच्या खाली असा मारायला लागले. आणि मग बोबड्या आरडायला लागला, कितना वाचवले, लय मालायले, वाचवले. आणि मग देव जवळ आला आणि म्हणला, बोबड्या सगळे गोपाळ बाहेर आले, तू का नाही आला? ते मला, कितना म्या एक डोळा झाकला होता, त्यावेळेस मला वाटतंय तेव्हापासून एक डोळा झाकला की पोरं मार खातेत, एक डोळा झाकेच जाऊ नका पोरा. देवानं सांगितलं, हे बघ बोबड्या, एक तर माझ्या नादी लागायचं नाही, माझ्यासोबत थोडस चुकारपणा केला की असा मारच खावा लागतो, म्हणून माझ्यासोबत नाहीये. अशा अनेक घराने बघा, गवळणीच्या घरात जायचा, चोऱ्या करायचा, घरात गेल्याच्या नंतर दही दूध लोणी खाचा, सुनाच्या तोंडाला लोणी पुसून यायचा. सासूनं पाहिलं की म्हणायची, हा मायबापाच्या घरी भेटत नव्हतं आणि चोट्ट्यासारखं खाती. सून म्हणायची, अहो काहीच खाल्लं नाही, बघ ना तुझ्या तोंडाला लोणी लागलेलं. अशा अनेक घराने अनेक भांडणं. आणि मग महाराज गोकुळातले लोक गवळीने सोड्या त्रस्त झाले आणि यशोदेकडे जाऊ लागले. आणि काय म्हणू लागले, यशोदे बालक तुझा काना,
अशा अनेक गाराने यशोदेकडे जाऊ लागल्या. आता एक गाराने महाराज अशा गाराने जर सांगत राहिलं ना तर 1 वाजलाय. घडी थांबणं त्याला मी तरी काय करू. बोली 12:30ची होती पण अर्धा तास मी लेट कीर्तन केलेलं आहे. त्यामुळं तुमच्या मनाचा मोठेपणा असल्यामुळं तुम्ही काही बी करू शकता त्याच्यात, नाही का, वाढ करू शकतात वाढ याच्यात. त्यामुळं भगवंताची सेवा महाराज. कारण अनेक गाराने येऊ लागल्या. आता गाराने सांगू तरी किती, कारण त्या देवाचे गाराने सांगायला ज्या कामाची काही गरज नाही पण ते काम केल्याशिवाय राहत नाही. तर असे लोक असतात जे करतात का ते त्याच्या आनंदात असतात पण त्रास यायला होते. बिनकामी गोष्टीकडे कशाला लक्ष द्यायचं. आता बघा झोका पंचमी जवळ आलेली आहे ना, झोका पंचमी जवळ आलेली आहे. ते झोका पंचमीला 5 झोके खेळावं असा मान असते. मग 5 झोके खेळायचा मान असतोय म्हणल्याच्या नंतर जे झोक्यावर असतंय का ते झोका असा चढवतंय. आता जे झोका खेळतंय जे झोका चढवतंय त्याला ताकद आहे का नाही, त्याला खरी गरज आहे का नाही. मग जे झोका चढवतंय त्याच्यापेक्षा उभा राहिलेलं लय कष्ट घेतंय. झोका इकडे गेला की उई, इकडे गेला की उई. अरे जे कष्ट करायले त्याचं नाही, तुला खाली बसल्या बसल्या काय त्रास. मग तसं बिनकामी लोक जे कशातच नसतात ते लय त्रास देतात. बिनकामी लोक असतात बघा. आणि असे बिनकामी लोक जर सप्त्यात असले ना देव त्याची परीक्षा घेते. मग पुढच्या जन्मात तसंच करतंय. चांगलं भजन चालू झालं, चांगलं कीर्तन चालू झालं. आमच्या महाराजासारखे मृदंगाचार्य आज जगभर नावे महाराज, पण आपल्या गावावरती प्रेम असल्यामुळं महाराज आले. पण कशाला तर्क काढते म्हणून सांगता येत नाही. ज्याच्यातलं ज्ञान नाही माणसानं त्याच्यात बोलू नये. कारण महाराज काही लोक म्हणतात काय महाराजाला कमी, काय महाराजाला कमी, 2 तास गप्पा हाणतात पैसे घेऊन जातात. पण आमच्यावर नका, देवाचा तुम्हाला श्राप लागन. कारण महाराज म्हणतात साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगुळ झाली, एका जनार्दनी कृपाला. आपल्याला प्रसाद केलाय गावकऱ्यानं, नाही आवडला घरी जाऊन जेवण करा पण प्रसादाला नाव ठेवू नका. कारण प्रसादाला नाव ठेवलं की मग पुढच्या जन्मामध्ये देव म्हणतं याला तोंडाची गरज नाही. मग देव मुख तर देते पण 2 फ्यूज काढून घेते. 2 फ्यूज कसे काढून घेते ते बोलला तरी लोक हसत येत. मग बोलला तरी हसत येत. असा अपमान होऊ नये म्हणून कसं असतं माहिती आहे का. आता अगोदर आपल्याकडे गाडी नव्हती तशी आता बी गाडी नाही आपल्याकडे. मी म्हणजे गरीब महाराज, तुमच्या इथं सगळे महाराज गाड्या घेऊन आले असतील. मी बी गाडी घेऊन आलो पण किरायाची घेऊन आलो. माझ्यासारखा गरीब महाराज दुसरा नाही. मी एसटीनं प्रवास करीत होतो पण यायला अर्ध झाल्यापासून मी जरा गप राहिलो. कारण अवघड झालं बघा. आता कसं झालं, पहिले एसटी जागा भेटायची, आता जागा भेटत नाही. एकदा आमच्या घरी बसल्या बसल्या मला विचारलं म्हणे होय व. मी म्हणलं काय, सरकारनं तुमच्यावर अन्याय केला. म्हणलं काय अन्याय केला. म्हणे पहा ना जास्त फिरत आहे कोण. म्हणलं मी. सोबत आल्यावर तिकीट कोण काढतंय. म्हणलं मी. मग बघा ना सरकारनं तुम्हाला हाफ करायचं तर आम्हाला हाफ केलंय आणि जे कधीच फिरत नाही त्याला फुकट केलंय. मी म्हणलं कसं असतं माहिती आहे का, सरकार हुशार आहे, सरकारला कधीच नाव ठेवायचं नाही. ज्याला फुल दिमाग असतो त्याला फुल तिकीट असते, ज्याला हाफ दिमाग असतो त्याला हाफ तिकीट असते. ज्याला टकुरत नाही पंढरपूर काय फिरायचं फिरा, जास्त ताण घ्यायचा नाही. सरकार लय हुशार आहे म्हणलं, सरकारला नाव ठेवू नको. कारण महाराज देवाच्या पुढं सरकारच्या पुढं माणसानं कधी जाऊ नये. कारण त्याचा दिमागासारखा आपला दिमाग लागू शकत नाही. कारण असं झाल्याच्या नंतर मग देव पुढच्या जन्मात 2 फ्यूज काढून घेतं. माझा एसटीचा प्रवास असं गावाने एसटीला जायचं, फाट्या उतरायचं आणि फाट्या उतरल्यावर कार्यकर्त्याला फोन करायचा, दादा तुमच्या गावच्या फाट्यावालो मला कोणतरी न्यायला या. असं म्हणल्याच्या नंतर एका गावात एक कार्यकर्ता न्यायला आला मला. त्याचे 2 फ्यूज गेलेले होते काका, 2 फ्यूज गेलेले होते. ते फाट्यावर न्यायला आला आणि मला फोन केला. मी फोन उचलला. मला ते कसं बोलू लागलं माहिती आहे का. मी फोन उचलला, मला हेल 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 हॅलो, थोडा विको कमी. मी म्हणलं हॅलो कुठे येत म्हणला. मी म्हणलं हे काय इथं फाट्यावर थांबलो. कशापाशी थांबला. मी म्हणलं इथं पानटपरीपाशी. कोणत्या पानटपरीपाशी. विको करू नका, विको कमी करा. 3 पानटपऱ्या होत्या. म्हणलं इथं मधल्या पानटपरीपाशी तिथं थांबा, आमच्या चुलत्याची आहे. मी म्हणलं बरं बरं इथंच थांबतो. मी म्हणलं चुलत्याची टपरी बंद आहे. ते मेले म्हणला. मी म्हणलं आता काय याच्यात भूत आहे का. मग आता मेले म्हणल्या अवघड झालं. अंधार होता, भेव वाटू लागलं. मी म्हणलं लवकर या तुम्ही. आलोच म्हणला. आणि ते गाडी असं ढकलत ढकलत घेऊन आलं माझ्याजवळ. गाडी ढकलत घेऊन आल्याच्या नंतर म्हणलं गाडी का ढकलत आणली. बंद पडली म्हणला. मी म्हणलं बंद पडली. म्हणलं अख्ख्या गावात हेच कार्यकर्ता भेटला होय मला याला. कस काय बंद पडली. बंद पडली म्हणला. मी म्हणलं मग चालू करा ना. ढकलावं लागती म्हणला. मी म्हणलं फटफटी आणि ढकलावं लागती. ढकलावं लागती म्हणला. मी म्हणलं मग ढकला ना. कोण ढकलीन म्हणला. आजूबाजूला बघितलं आम्ही दोघंच होतो. म्हणलं इथं आपण दोघंच आहेत.
कोण ढकलीन म्हणला. म्या म्हणलं तुम्ही ढकला, चालू कोण करी? म्हणलं मी करतो ना, ज्याची गाडी त्याला चालू होत असते. अरे देवा म्हणले तर अवघडच आहे. म्या म्हणलं मग मी ढकलू का? कोण ढकलीन मग मला? म्या म्हणलं मी महाराज आहे ना, ढिगाणं पडीत म्हणला, ढेसळलं की महाराज आहे, ढेसळलं की महाराज आहे. म्या म्हणलं अवघड झालं वा, आमच्याच मुळावा आला का तू आता? 7 दिवस झालं मीच नाही आलो म्हणलं धोत्रेला. म्या म्हणलं अवघड झालं वा, गाडी ढकलली चालू झाली. म्हणलं बसू का? डबल येत नाही म्हणला. म्हणलं डबल येत नाही? डबल येत नाही म्हणला. मग म्हणलं आता तुम्ही चालवाल म्हणला. मी चालवायला बसलो, गाडी बंद पडली. म्हणलं आता उतरा, ढकला म्हणला. गाडी ढकलली चालू झाली, बसलो. बसल्याच्या नंतर म्हणलं चलू का? चला म्हणला. आता रात्रीची वेळ होती. म्हणलं लाईट कसा लागेल? बंद पडाय म्हणला. मी म्हणलं बंद पडाय, खड्यात रस्ता का रस्त्यात खडा मेळ लागन, आता कसं करायचं? मी सांगतो म्हणला, रोजचा पाटातला रस्ता आहे. आणि जसं पुढं आलो तर अंदाजी जरा पुढं आलो. आणि पुढं आल्याच्या नंतर त्यानं मला बोलायला सुरुवात केली, महाराज जाऊ. मी म्हणलं काय लग्न झालंय का? मी म्हणलं झालंय ना. मी म्हणलं तुमचं? नाही ना. मी म्हणलं नाही कस काय? तुमच्याकडे पोरी आहेत का? म्हणलं आहेत ना. मी म्हणलं तुमचं वय किती? 45 फक्त. मी म्हणलं कशाला 5 वर्षासाठी बटा लावून घेतो आता? असं म्हणल्याचा त्याला राग आला आणि पुढं खड्डा आला आणि त्यानं सांगायला सुरुवात केली, महाराज जेव्हा खड्यात पडलो तेव्हा ते डा म्हणला. आणि खड्यात पडव माझ्याकडे पाहिले मला म्हणे पडलो का काय? आता काय सांगावं त्याला, पडलो का काय? हे असे कार्यकर्ते हे झालं कशामुळं माहितीये का? साधू संतांची निंदा केली की देव पुढच्या जन्मात अशी वाचा देतो की साधं बोललं तरी त्याचा अपमान होतो. म्हणून महाराज साधूची निंदा आणि प्रसादाला भगवंताच्या कधी नाव ठेवायचं नाही. कारण भगवंताचा प्रसाद काल्याचा प्रसाद परमभाग्यानं आपल्याला खायला भेटतो. या प्रसादाला कधीच नाव ठेवायचं नाही. अनेक घराणे येऊ लागले. यशोदेने सांगितलं काना आता तू घरी राहायचं नाही, उद्या जाई तू राणा सवे घेऊन गोधना. मग सर्वजणाला भगवंतानं सांगितलं उद्या गाया घेऊन तुम्ही गोपाळ रानात या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ सर्व गोपाळ रानात आले. मग आल्याच्या नंतर काय आनंद महाराज अनेक खेळ ते खेळू लागले. हा मामा पोर मिट्टी दांड बोरा राव रघुरारी
खेळल्याच्या नंतर मग काही गोपाळाला भूक लागली आणि गोपाळानं सांगितलं, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे आपलं काय खेळायाचे सुख, देवा आता मात्र खेळण्यात आनंद नाही, भूक लागलेली आहे. मग त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, सर्व शिदुरे एकत्रित करा, पण ऐका, माझी आहे तशी पाय नाही तर घरा परत कोणी जाय. माझी शिदोरी आहे तशी असली तर जमण, नाही तर घरी जायचं आणि परत शिदोरी आणायची. म्हणून तर महाराज आपल्याकडे पद्धत आहे, कारण काल्याच्या दिवशी आपण काय करतो, शिदोरी घेऊन येतो, कारण काल्याच्या दिवशी मुरमुरे घेऊन येतो आणि त्याच प्रसादाचा काला करत असतो. आणि सर्वांच्या हातावरती भगवंतानं काला एकत्रित केला, सर्वांना कमला आकार बसवलं आणि प्रत्येकाच्या हातावरती प्रसाद दिला. भगवंतानं प्रसाद दिला आणि सांगितलं, आता यमुनेच्या काठाला जाऊ नका हात धुण्यासाठी. कशामुळं, काल्याची या मिशे देव जळी झाले माशे, कारण भगवंत वैकुंठाचे देव मासे होऊन राहिले होते, त्याला सुद्धा दुर्लभ असणारा काला आपल्याला महाराज वर्षातून 1-2 वेळेस खायला भेटतो. म्हणून आपण भाग्यवान आहेत, देवापेक्षा सुद्धा आपण भाग्यवान आहेत की सावता महाराजाच्या पुण्यतिथी निमित्त आपल्याला काला खायला भेटतो. सर्वांच्या हातावरती काल्याचा प्रसाद, सर्वांच्या हातावरती काल्याचा प्रसाद दिल्याच्या नंतर सर्व गोपाळानं प्रेमानं जे घोष केला, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान, बारक गोकुळीच्या सुका अंतपार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरणारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरणारी. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा वेदिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरणारी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून बोलण्याच्या ओघातून कोणाचं मनांतकरण दुखवलं असन तर आपलंच लेकरू आपलंच बालक समजून माफ करताला अशी अपेक्षा ठेवतो. कारण आज कीर्तनासाठी सत्संगतीसाठी सर्व महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी, महाराज मंडळी सर्वांचे चरण तमस्तक होतो. आवर्जून उपस्थित असणारे आपल्याच गावावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं महाराज अतिशोक्ती नाही नारदाच्या गादीवरती आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीला आणायचं म्हटल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक गावं तर असतात बरं आमच्या कृष्णादादाला आणण्यासाठी, पण आपल्या गावामध्ये फक्त प्रेमा खातीर आले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसंच आज कीर्तनामध्ये काही मान्यवर आहेत, हा गावचे भाचे येतं म्हणून मी त्याला आल्या साडू म्हणलो. हां गावचे भाचे तुम्ही, मी गावचा जावाई. हो जावाई म्हणजे माझी इथं सगळे मामस सासरे येत वाटतं नाही का, आणि मामस सासरे मेवणे म्हणजे मी सगळ्याचा लाडका महाराज. पण पहिली वेळेस, कारण कसं आहे 2 वर्षापासून इच्छा होती, 2 वर्षापासून महाराज आमंत्रण होतं, पण कार्यक्रम जास्त असल्यामुळं आणि तुमच्या कृपा आशीर्वादानं सावता बाबाची भेटलं त्यावेळेस आलो. कीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर काका असतील, तसेच योगेश भैया क्षीरसागर साहेबाचे चरण तमस्तक, आप्पासाहेब बाप्पासाहेब घुगे साहेबाच्याही चरण तमस्तक, तुम्ही सर्वजण श्रोते मायबाप तुमच्याही चरण तमस्तक. एवढे मोठे मान्यवर माझ्यासारख्या एका पामराच्या कीर्तनाला जर येत असतील तर मला असं वाटतं माझ्या गाडीचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. असे मोठमोठे माणसं, कारण मी जास्त मोठ्या सप्त्यात नसतो नाही का, आता इथून पुढं जाईन असाच मोठ्या सप्त्यात. म्हणून सर्वांच्या चरण तमस्तक होतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. काल्याचा अभंग होईल. धरीला कृष्ण विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.